Go. अस्सलाम वालेकुम नाजरीन, आप देख रहे हैं लीडर सियासत उर्दू न्यूज़ चैनल। मैं हूं सैयद खालिद असलम। इस वक्त गोइंगपुर 10वें क्रास में मैं मौजूद हूं। KJ जॉर्ज के MLA ने गवर्नमेंट स्कूल का फाउंडेशन का जलसा किया गया है। आइए हम इनके ज़िम्मेदारों से कुछ बात करेंगे। शुक्रिया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लिम। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। अल्लाहुम्मा बारिक लना फ़ी उमूरि दीनिना व दुनियाना वफ्तह लना अब्वाबल खैर वफ्तह लना अब्वाब रहमतिक वफ्तह लना अब्वाब बरकतिक वफ्तह लना अब्वाब फज़लिक बिरहमतिक या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरि हाज़िहिल बिना व खैरि मा बुनियत लहू। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ुबिका मिन शर्रि हाज़िहिल बिना व शर्रि मा फ़ीहा व शर्रि मा बुनियत लहू बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा यस्सिर लना जमीअ उमूरिना अल्लाहुम्मा यस्सिर लना जमीअ उमूरिना अल्लाहुम्मा ला सहला इल्ला मा जअलतहु सहला व अंत तजअलुल हुज़्न सहलन इज़ा शि'त। ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम सुब्हानल्लाहि रब्बिल अर्शिल अज़ीम वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नस्अलुका मूजिबाति रहमतिक व अज़ाइम मग़फ़िरतिक वल गनीमत मिन कुल्लि बिर वस्सलामत मिन कुल्लि इस्म। ला तदअ लना ज़ंबन इल्ला गफ़रतहु वला हम्मन इल्ला फ़रजतहु वला दीनन इल्ला क़ज़ीतहु वला हाजतन मिन हवाइजिद दुन्या वल आखिरति इल्ला क़ज़ीतहा व यस्सरतहा या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा यस्सिर लना जमीअ उमूरिना अल्लाहुम्मा यस्सिर लना जमीअ उमूरिना बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिनल ऐन अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिनल ऐन अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिनल ऐन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लि व सल्लिम व बारिक अला मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ಟ್ರಸ್ಟ್ ಏರಿಯಾನಲ್ಲೇ ಒಂದು ಲೈಬ್ರರಿ ಇಲ್ಲ, ಒಂದು PU ಕಾಲೇಜ್ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ ಇಲ್ಲ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಒಂದು ಕೇಳಿದೆ, ನೀವು ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿಂದ ಈಗ ಲಿಂಗರಾಜಪುರಮಲ್ಲಿ ಜಾಗ ಇರಬೇಕು. ನಮಗೆ ಎಲ್ಲಿ ಜಾಗ ಇದೆ ಅಲ್ಲೇ ಕಾಲೇಜ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದು. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ಲೇ ಗ್ರೌಂಡ್ ಇರಬೇಕು. ಕಾಲೇಜು ತೊಟ್ಟುಬಿಟ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಲಿಂಗರಾಜಪುರ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇದೆ ಹೇಳಿ, ಆಯಿತಾ? ಅದನ್ನು ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಈಗ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇಲ್ಲೇ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಉರ್ದು ಸ್ಕೂಲ್ ಇಲ್ಲೇ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಸಮೇತ ನಾಗವಾರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ನ ಸಮೇತ ಇಂಪ್ರೂವ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇಂಥ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬೇಕಾದರೆ ಮಾಡೋಣ, ಜಾಗ ಬೇಕಲ್ಲ. ಜಾಗ ಇಲ್ಲ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಕಾಲೇಜ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಉರ್ದು ಸ್ಕೂಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಅದೇ ಥರ ಒಂದು ಕಾಲೇಜ್ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಜಾಗ ಬೇಕಲ್ಲ ನಮಗೆ. ನೀವು ಕೊಡಿ. ಈಗ ಮೊನ್ನೆ ಏನಾಯಿತು, ನಾನು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದೆ, BDA ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿದೆ. BDAಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆ ಲ್ಯಾಂಡೆಲ್ಲ ಬಿಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿದೆ. ನಿಮ್ಮ ಮಲ್ಟಿ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇರ್ಬೋದು, ಇದು ವಾಟರ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಇರ್ಬೋದು, ಗ್ರೌಂಡ್ ಲೆವೆಲ್ ರಿಸರ್ವ್ ಇರ್ಬೋದು. ಗ್ರೇಟ್ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್. ಇದು ನಮ್ಮ ಉರ್ದು ಸ್ಕೂಲೆಲ್ಲ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ದಾಗ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಗುರುಜಿಯವರು ಹೇಳಿದ್ರ ಜೊತೆ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಹೋಗಿ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಬಟ್ ಈಗ ನಿಮಗೆ ಲ್ಯಾಂಡ್ ಇದ್ದರೆ ಈಗ ನಮಗೆ ಅಲಾಟ್ ಮಾಡೋದು ಅಷ್ಟು ಸುಲಭದಲ್ಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ, ನಾವು ಇರೋ ಲ್ಯಾಂಡಲ್ಲೇ ನಾವು ಕಾಲೇಜು ಮಾಡೋಣ, ಅದೇನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ನೀವು ಫ್ಯೂಚರ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ, ಇನ್ನು ಮತ್ತೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಮಾಡೋಣ.
ಸರ್ ಸರ್ ಈ ಜಾಗಕ್ಕೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಫಂಡ್ಸ್ ನೀವು ನಿಮ್ಮ ಓನ್ ಫಂಡ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಸರ್? ಪಾರ್ಟಿ ನೋಡಿ, ಪಾರ್ಟಿ ಫಂಡ್ ಅಲ್ಲ ಇದು, ನಮ್ಮ ಕಂಪನಿ CSR ಫಂಡ್. ಆ ಕಂಪನಿ ನಾನು ಚೇರ್ಮನ್ ನಾನಾಗಿದ್ದೀನಿ. ಎಂಬಸಿ ಗಾಲ್ಫಿಕ್ಸ್ ಎಂಬಸಿಯವರು ಅರ್ಧ 50% ಅವರು ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ CSR ಫಂಡಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಅಲಾಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಬೇಕಾಗ್ತದೆ ಅದನ್ನು CSR, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಫಂಡಿಂದೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಹೊಸದಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಲಾಕ್ಡೌನ್ ಇದೆಲ್ಲ ಬಂದ ಮೇಲೆ, ಕೋವಿಡ್ ಬಂದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಫೈನಾನ್ಸ್ ಸಿಚುವೇಶನ್ ವೆರಿ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಫಂಡಿಂದಲೇ, ನಮ್ಮ ಕಂಪನಿ ಫಂಡಿಂದಲೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅದಕ್ಕೆ ನನಗೀಗ ರಾಮಕೃಷ್ಣ ಇಲ್ಲಿ आज बड़ी मुसर्रत का दिन है, बिलखुसूस मेरे लिए। रमज़ान में 25वें रोज़े को हमारे जाज साहब अरबी कॉलेज में अमीर शरीयत से मिलने थे। ये अदारा, ये तंजीम, जब मैं यहाँ एरिया में 1992 में आया, 1992 में आया, तब से देख रहा हूँ इनका काम करने का अंदाज़। ये बोलने वाले स्कूल के बारे में बोल रही, कोविड के वक्त इन एम्बुलेंस रखो, पेशेंटों को हॉस्पिटल को पहुंचाना, हर छोटे बड़े काम में बढ़ चढ़ को हिस्सा लिया। दूसरा, ये अदारा जब बनेगा, यहाँ के हालात वैसे नहीं थे। ये जो आज मेंबरां का जिक्र कर रही, माजिद भाई, मरहूम माजिद भाई, नासिर भाई, सादिक भाई और हमारे साबिक़ ज़िम्मेदार इलियास भाई, इन लोगों की मेहनत थी उस वक्त। अब जो अदारे में काम कर रही हमारे इलियास भाई, खलील भाई, अंसर भाई, ये सब नौजवान थे, अभी बूढ़े होगी। उस वक्त से ये काम कर ला, कोई यहाँ तक ले ला कोई। जब भी मैं यहाँ से गुजरता, इतना बड़ा अदारा है, इसका भी क्या होना अगर को बोल को मेरे दिल में था। मैं जाज साहब के पास ये बात का जिक्र कर्या, ಸರ್ ಈ ಥರ ಇದೆ, ಈ ಸಂಸ್ಥೆಗೆ ತಾವು ಏನಾದ್ರು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ. ಸರ್ಕಾರ ಗ್ರ್ಯಾಂಡು ಬರೋದು, ಅಟ್ ಕಟ್ಟೋದು, ಅದು ನೋಡೋಕ್ಕೆ ನಾವು ಇರ್ತೀವೋ ಇಲ್ಲೋ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಸಾಹೇಬ್ರ ಹತ್ರ ಕೇಳ್ಕೊಂಡೆ, ಸರ್ ಇದು ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ. ಆವಾಗಲೇ ನಾನು ರಂಜಾನ್ 25ನೇ ಉಪವಾಸಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದು, ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಈಗ 1.5 ತಿಂಗಳಾಗಿದೆ ಈ ವಿಷಯ ನಾನು ಹೇಳಿ. ಇಷ್ಟು ಬೇಗ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ಸಾಹೇಬ್ರು ಇಷ್ಟು ಬೇಗ ಮಾಡಿಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ ನನ್ನ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಕಂಡಿರಲಿಲ್ಲ, ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಒಂದು 15 ದಿವಸ ಹಿಂದೆ ಅವರು ರಾಮಕೃಷ್ಣಪ್ಪ ಅವರಂತ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ರು, ಹೋಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ. ಅವ್ರು ಬಂದು ಫೋನ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯಿತು, ಇಷ್ಟು ಬೇಗ ಆಯಿತು ಏನಂತ. ಬಂದು ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ರು ಏನು ಕೊಡಬೇಕು, ಏನು ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಬೇಕು, ಏನು ಎತ್ತ ಅಂತ. ಇಲ್ಲದಲ್ಲಿ ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ಒಂದು ರೂಮು ಮತ್ತು ಹುಡುಗರಿಗೆ ಪ್ರೇ ಹಾಲು, ಫಸ್ಟು, ಸೆಕೆಂಡ್, ಥರ್ಡು 3 ಫ್ಲೋರ್ ಮೇಲೆ ಬರುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ 2 ರೂಮ್ ಬರುತ್ತೆ. ಇನ್ನೂ ಏನಾದ್ರು ಬೇಕಾದರೆ ಈ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದರೆ ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸಾಹೇಬರು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಮೀರ್ ಶರೀಯತ್ ಹಜರತ್ ಸಗೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಬ್ ಅವ್ರದ್ದು ದೊಡ್ಡ ಯೋಗದಾನ ಇದೆ. ನಾನು ಮಾತಾಡುವಾಗ ಅವರು ಇದ್ದರು, ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಇದಾಗಿರೋದು, ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ, ಗುರೂಜಿ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇದಾಗಿರೋದು. ಇದೊಂದಾಗಿದೆ. ಮುಂದೆ ಕಟ್ಟಡನೂ ಹಳೇದು ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಸಾಹೇಬ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ತರಿಸ್ತೀನಿ. ನನಗೆ ನಂಬಿಕೆ ಇದೆ, ನಮ್ಮ ಜಾರ್ ಸಾಹೇಬರು ನಮಗೆ ಬಿಟ್ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ, ನಾವು ಏನು ಹೇಳಿದ್ರೂ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಇದು ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಕೆಲಸಗಳು ಇದೆ, ಪೆಂಡಿಂಗ್ ಇದೆ. ಮಾಡೋರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ. ಕೆಲವು ಕೆಲಸಗಳು ಪೆಂಡಿಂಗ್ ಇದೆ, ಅದು ಮುಂದೆ ಒರೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂತ ನನ್ನ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಇದೆ. ತಾವು ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ಬಂದು 1 ಗಂಟೆ 2 ಗಂಟೆ ಇಲ್ಲಿದ್ದು ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ತಮಗೂ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. आप लोगों का भी मैं शुक्रगुजार हूँ. आप लोगों ने अपना वक्त निकाल कर आए यहाँ पर. 11 से 1 बजने को आ रहा है, अब तक थे. इसके वास्ते मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूँ. अल्लाह हमारे मोहल्ले की तरक्की के वास्ते और कामयाबी के वास्ते, हम सब की कामयाबी के वास्ते अल्लाह खैर करे. आप सबका शुक्रिया. इतनी बात कहते हुए मैं अपनी बात ख़त्म करता हूँ. अल्हम्दुलिल्लाह. ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ, ಈ ದಿನ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಉರ್ದು ಶಾಲೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ KJ ಜಾರ್ಜ್ ಅವರು, ಈ ಭಾಗ ಶಾಸಕರಾದಂಥ KJ ಜಾರ್ಜ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದರು. ಅವರ ಸ್ವಂತ ಅನುದಾನದಲ್ಲಿ, ಎಂಬಸಿಯವರು ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಅವರು ಈಗಾಗಲೇ 3-3.5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕಾನ್ಸೆಷನಲ್ಲಿ, ಅವರ ಸ್ವಂತ ಕಾಸಲ್ಲಿ. 800ರಲ್ಲಿ ಒಂದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಶಾಲೆ ಕಟ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅದು 1.5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ, ಅದು ಅವ್ರ ಗ್ರ್ಯಾಂಟೆ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಎಚ್ ಬಿ ಆರ್ ಲೇಔಟಲ್ಲಿ ನಾಗವಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಉರ್ದು ಸ್ಕೂಲ್ ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಕೂಲು ಮತ್ತು ಮಿಡ್ಲ್ ಸ್ಕೂಲ್ 2 ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ 1.5 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಇಲ್ಲಿ 40 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಉರ್ದು ಸ್ಕೂಲ್ ಗೋವಿಂದಪುರ ಮೇನ್ ರೋಡ್ಗೆ. ಇದೇ ಗೋವಿಂದಪುರ ಮೇನ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಅಲ್ಲೊಂದು 40 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಈ ಕಾನ್ಸೆಷನಲ್ಲಿ 40 ಅಂಗನವಾಡಿ ರಿಪೇರಿಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದೊಂದು 1.5 ಕೋಟಿ. 30 ಸ್ಕೂಲ್ ದತ್ತಕ್ಕೆ ತಗೊಂಡವ್ರೆ. ಇದೆಲ್ಲ ಅವರು ಸ್ವಂತ ಖರ್ಚಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಬಂದ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಈ ನಮ್ಮ ಕಾನ್ಸೆಷನಲ್ಲಿ ಭಾಳ ಜನರಿಗೆಲ್ಲ ಭಾಳ ಸೌಕರ್ಯ ಆಗಿದೆ.
ನಮ್ಮ ಈ ಬಾಂಧವರೆಲ್ಲನೂ ಹೋಗಿ ಏನು ಕೇಳಿದ್ರು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ಇದು ನಾಲ್ಕು ಫ್ಲೋರ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇದು 4 ಫ್ಲೋರ್ ಕಟ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಗೋವಿಂದಪುರದಲ್ಲಿ ಅದು 2 ಫ್ಲೋರ್ ಕಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಎಷ್ಟು ತಿಂಗಳು ರೆಡಿ ಆಗುತ್ತೆ? ಇದು 4 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಫಿನಿಷ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಸರ್ ನಾವು. ನಾನೇ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ರು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಏನೋ ನನ್ನ ಕೆಲಸ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರಂತ ಎಲ್ಲರೂ ಒಪ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಲೀಡ್ರ್ಗಳೆಲ್ಲನೂ ಇಲ್ಲಪ್ಪ ನೀನೇ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಆಯ್ತು ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ ಸರ್ ಅಂತೇಳಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ನಾನು ಇದನ್ನು 4 ತಿಂಗಳೊಳಗೆ ಮುಗಿಸಿ ಕೊಡ್ತೀನಿ. ಏನೋ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ರು ಬಂದಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ನು ಭಾಳ ಡೆವಲಪ್ ಆಗಿದೆ. ನಮಗೆಲ್ಲ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ. 15 ವರ್ಷದಿಂದ ಇವರೇ ಶಾಸಕರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇದು 3ನೇ ಟರ್ಮ್ ಅವ್ರು ಶಾಸಕರಾಗ್ತಾ ಇರೋದು. 2 ಸಾರಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ದರು, ಈ ಸಾರಿ ಶಾಸಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮದಿಲ್ಲ, ಇದಿದ್ರೆ ಈಗಲೂ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗ್ತಾಯಿದ್ರು ಅವರು ಅಂತ. ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಭಾಳ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆ ನಂಬಿಕೆನ ಅವ್ರು ಉಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅದೇ ಥರ ಅವ್ರು ಸಾಥ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಇದ್ರಂತ ನಾವು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾವು. ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಮಕೃಷ್ಣಪ್ಪ ಅಂತ ಸರ್, ಕ್ಲಾಸ್ 1 ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ರು. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। मेरा नाम सैयद नसरुल्ला है, नागवारा बेंगलोर 45। इसके अंदर एक गोविंदपुर इलाका है। इलाके के अंदर आज 30 साल पुरानी एक बुनियाद फिर तामीर होने जा रही है। एक उर्दू स्कूल का इदारा जो KJ जॉर्ज MLA साहब के थ्रू से सैंक्शन हो रहा है। और जितने भी मोहल्ले के लीडर्स हैं सारे इकट्ठा होकर, आज अमीर शरीयत भी यहाँ मौजूद थे, उनकी भी दुआ हुई। और जितने भी लीडर थे, जितने अहबाब थे, सब एक इकट्ठा जुड़कर पूरा एक बुनियाद काम चालू कर रहे हैं। KJ जॉर्ज साहब को रिक्वेस्ट करके वो भी 48 लाख से सैंक्शन किए हैं। इसीलिए उनके इदारे से और जो भी सैंक्शन करे MLA का काम अच्छा हो रहा है। जो भी छोटे छोटे काम भी कर रहे हैं, बड़े भी काम कर रहे हैं, उनके कामों के थ्रू से। और मोहल्ले के जितने लीडर हुए, जिसको जो चाहे लीडर जिससे जैसा चाहे वैसा काम ले रहे हैं। हर लीडर से भी काम निकल रहा है। सबके लिए सब शुक्रिया अदा करता हूँ। मदारिस और उर्दू स्कूल के प्रेसिडेंट हैं KJ जॉर्ज साहब। इसके जो फंडिंग कर रहे हैं KJ साहब कर रहे हैं। ये जल्द से जल्द 4 माले की इमारत बन रही है। अल्लाह इसके ज़रूर से ज़रूर जल्द से जल्द कामयाब फरमाए, आमीन। ये स्कूल आके 35 साल पहले इसकी बुनियाद रखी गई थी। और माशाअल्लाह हमारे बहुत से प्रेसिडेंट 1-2-3% आए गए। उसके बाद में हमारे इलियास साहब जो स्कूल संभालने के बाद में माशाअल्लाह यहाँ की तादाद भी अच्छी है। और आज हमारे MLA साहब के पर्सनल फंड में ये स्कूल आपको 4 महीने की होने जा रही है। तो हमारे MLA साहब को जो भी हमें रिक्वेस्ट करती माशाअल्लाह उन्होंने गवर्नमेंट फंड से नहीं आते, अपने पर्सनल फंड में कर हुए थी। और मैं हमारे इलियास साहब को मुबारकबाद देता हूँ कि ये स्कूल को ऐसा बढ़ा लेकर जाएंगे। सबसे पहले हमें ये इदारे के जितने भी पुराने इलियास भाई, नासिर भाई जो मरहूम हैं, उनका सबका शुक्रिया अदा करते हैं। उसके बाद हमारे MLA साहब जॉर्ज साहब का शुक्रिया अदा करते हैं कि अल्हम्दुलिल्लाह उन्होंने हमारे मोहल्ले का ख्याल करके ये स्कूल का इंतज़ाम करे। हम तहे दिल से उनका शुक्रिया अदा करते हैं। पहली बात तो अहले जमात को मैं तहे दिल से उनका सबका शुक्रगुजार हूँ। ये स्कूल की जो बुनियाद थी ये 80% में इसकी बुनियाद रखी गई थी। हमारे मौलाना अबू सऊद साहब इसके जो इफ्तिदा का जो नींव रखे थे उनकी सदारत में हुई थी। उस वक्त में जनाब अब्दुल माजिद साहब इसके सदर थे। इसके बाद में जो है हमारे सिराज खान साहब उन्होंने सदर मोहतरमा थे, मोहतर थे, उनका भी इंतकाल हो गया। उसके बाद में जनाब हमारे नासिर साहब सदर थे, उनका भी इंतकाल हो गया। उसके बाद हमारे खलील साहब इसके सदर थे। आज बाहयात हमें है। इसके बावजूद क्या है, अभी मैं प्रेसिडेंट बनने के बाद ये स्कूल का जो जिम्मेदारी है सारे मेंबरान मिलकर हम लोग एक ऐसे हैं, एक फैमिली मेंबर्स के जैसा इस इदारे का काम कर रहे हैं। ये इदारा तकरीबन मदरसे के तलबा जो है वो 265 बच्चे पढ़ रहे हैं। स्कूल के 150 बच्चे हैं, आंगनवाड़ी है। और SLC का जो भी 3 महीना जो एग्ज़ाम आता है वो कोच देते हैं। मैं टेलरिंग चलती थी, ये कंप्यूटर क्लासेस चलते थे। इस बुनियाद पर हम लोग सारे मिलकर जो है काम कर रहे हैं। मैं हमारे ट्रस्टी जो भी है उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा गुजारता हूँ। वो लोग सब आगे ऐसा बढ़ रहे हैं जैसे कि एक काफ़िला लेकर हम लोग इसकी बुनियाद के पीछे आगे बढ़े।
तो हमारे एवन सलीम साहब हैं, इन्होंने जाकर जो है हमारे मुफ्ती साहब से बात करने के बाद उस वक्त में जार साहब वहाँ पर मौजूद थे। जार साहब मौजूद रहने के टाइम में हमारे एवन सलीम साहब ये स्कूल के बारे में ज़िक्र करें, क्योंकि ये स्कूल जो है, ये इदारा जो है पूरे अरबी कॉलेज एरिया को सबिल इरशाद के बाद में सेकेंड इदारा ये था। ठीक है, तो अब इंशाल्लाह जार साहब को बात करने के बाद जार साहब 48 लाख रुपीज़ इसे सैंक्शन कर को G+3 बना को देने का हमने वादा कर को ही उसकी बुनियाद पर डमोलेशन होकर है। इंशाल्लाह 4 महीने का वक्फा ले को ही इंशाल्लाह स्कूल तामीर होगी तो सबके वास्ते, गरीब बच्चों के वास्ते बहुत अच्छा है, क्योंकि आज का ऐसा माहौल है तो बच्चों को एडमिशन फ़ीस देकर पढ़ाना बहुत मुश्किल है। गरीब बच्चे रोडे रोड फिर ले कर ही कहीं गलिया में ही काकी कर ले को, ये कर ले को, वो कर ले को। आज माहौल ऐसा नहीं है, वो बच्चों को छोड़ डाले तो इस स्कूल के लिए की नई इमारत के लिए संग बुनियाद रखा गया है, फाउंडेशन स्टोन रखा गया है। ये स्कूल तकरीबन 35 साल 1980 पर 1987 में इसका संग बुनियाद था, तब से यहाँ पर ये स्कूल है। और बड़ी खुशी की बात हमारे लिए कि उस मौके पर फाउंडेशन स्टोन हमारे बड़े हजरत मौलाना अल्लामा अबू सऊद साहब रहमतुल्लाहि अलैह, जो सूबा कर्नाटक के अमीर शरीयत अव्वल थे, उनके दस्ते मुबारक से, उनके हाथ से फाउंडेशन स्टोन रखा गया था। तब से ये तालीमी इदारा खामोशी के साथ खिदमत अंजाम दे रहा था। अल्हम्दुलिल्लाह इस वक्त हमारे इस हलक़े के MLA मकबूल और महबूब MLA अली जनाब KJ जार साहब ने 2 कामों को बहुत ही फोकस के साथ अंजाम देने की कोशिश की है। एक है तालीम का शोबा, दूसरा सेहत का शोबा। तालीम के लिए इन्होंने अपने इस सरोगना नगर हलक़े में बहुत नुमायाँ खिदमत अंजाम दी हैं। जहाँ तक गवर्नमेंट फ़ंड मिल सकता था हासिल करने की